अमरावती अग्नितांडव प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली। रुग्णालयात वॉरंटी संपलेल्या व्हेंटिलेटरचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली। रुग्णालयातील व्हेंटिलेटरची वॉरंटी 11 जुलै 2026 ला संपली होती। या संदर्भात झी 24 तासनं बातमी दाखवली होती। तर जिल्हा शल्य चिकित्सकांनी देखील वॉरंटी संपलेल्या व्हेंटिलेटरचा वापर केल्याची कबुली दिली आहे। त्यामुळे झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। तर या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। व्हेंटिलेटरची जी आहे ती वॉरंटी संपली होती 11 जुलै 2026 ला, अशी जी आहे ती मोठी माहिती या संपूर्ण प्रकारात समोर येत आहे। काय अधिकची माहिती आहे? नाही, त्याची वॉरंटी संपली आहे। आपण मॅपिंग जे आमची मेंटेनन्सची कंपनी मेंटेनन्स करते एओई नावाची स्टेटची पूर्ण इक्विपमेंट जे इन्स्ट्रुमेंट असते ते मॅपिंग केलेलं असते त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये याचं मॅपिंग चालू होती प्रोसेस। आणि तरी जी कंपनी आहे जे कंपनी सीलर कंपनी होती त्यांच्यासोबत ही पण एओई जी कंपनी हे डील करते आणि त्यांचेच इंजिनियर ती तपासणी करतात। आणि याच महिन्यात 6 तारखेला ती मशीन चेक केली होती त्यांनी आणि ओके होती वापरण्यासाठी। पण आता जर पाहिलं तर सिलर कंपनीने तुमच्याशी जो आहे तो पत्रव्यवहार केला होता आणि त्या पत्रव्यवहारात वॉरंटी वाढवून घेण्याचं जे आहे ते सांगितलं होतं, मात्र तरीही वॉरंटी वाढवून घेतलं नाही अशी जी आहे ते माहिती समोर येत आहे। नाही, त्याच्यामध्ये एओई मी आता सांगितलं ना, पहिला बोललोय की एओई जे कंपनी आहे तीच मॅपिंग करते, म्हणजे सगळी इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंटची मॅपिंग करत असते। मॅपिंग म्हणजे त्यांचे ऍड करते त्यांच्या याच्यामध्ये आणि त्याच कंपनीकडनं सर्व्हिसिंग सगळं चालतंय पुढची प्रोसेस। आणि त्यांनी या आताच करून दिलेली आहे आपल्याला 6 तारखेलाच स्फोट होण्याच्या आधीच। पण आता जर पाहिलं तर वॉरंटी संपलेल्या व्हेंटिलेटर्सवरती जो आहे तो रुग्णांचा उपचार होत होता, अशाही प्रकारची एक ओरड होत आहे। काय अधिकची माहिती? नाही, तसं काही नाही आहे। सगळे आपले जे इक्विपमेंट्स आहे आता ही त्याची जे मॅपिंग केलेली आहे, वॉरंटी संपल्यानंतर मॅपिंग या कंपनीकडनं एओई जी स्टेटकडनं कंपनी केलेली आहे तीच त्याच संबंधित ज्या ज्या कंपनीच्या आहेत त्याचेच टेक्निशियन येऊन त्याला चेक करतात आणि आपल्याला ओके आहे की नाही, वापरण्याचे योग्य आहे की त्याच्यात दर्शवतात। त्याच्यानंतर आपण यूज करतो। एक शेवटचा प्रश्न, याच्यामध्ये जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट वॉरंटीचं रिन्यू केलं नसल्याचं जे आहे ते बोललं जात आहे। कॉन्ट्रॅक्ट रिन्यू न करण्याचं कारण काय आहे? आपल्याकडे ऑलरेडी एओई नावाची ही कंपनी स्टेटवरनच नॉमिनेटेड केलेली आहे की इक्विपमेंटचं मेंटेनन्स करायसाठी, तर त्याच्याकडे आपण मॅपिंग झालेलं होतं। सागर ताडेस्वामी आणि रुद्र दवाडे, झी मीडिया, अमरावती।